जय लक्ष्मी माता. लक्ष्मीची कृपा सर्वांवरती सदैव राहो. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. कष्ट तर खूप करता पण हातात काहीच राहत नाही. आपल्याला असणाऱ्या सवयी आणि त्यावरचे उपाय आणि नियम आज आपण पाहणार आहोत. शेवटचा उपाय हा खूपच प्रभावी आणि महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा कायम हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या सवयींचे मोठे परिणाम समजणार आहेत. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे घराची स्वच्छता. ती तुमच्या मनाशी ऊर्जेशी जोडलेली असते. ज्या घरात घाण, कचरा, अस्ताव्यस्तपणा असतो तिथे नकारात्मक ऊर्जा तयार होते. तिथे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणातच लक्ष्मी टिकते आणि स्थिरही राहते. म्हणून घरासमोरील अंगण स्वच्छ ठेवावं. घराचा उंबरठा स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू लावावं. दरवाजासमोर छोटीशी सुंदर रांगोळी काढून दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने करावी. मंगळवारी आणि पौर्णिमेला गोमूत्रात हळद कालवून मुख्य उंबरठ्याला लावावं. कारण इथूनच ऊर्जा म्हणजेच लक्ष्मी घरात येत असते. स्वयंपाकघरातही स्वच्छता असावी. देवघर सकारात्मकतेचं केंद्र आहे. या ठिकाणी स्वच्छता असेल तर घराची ऊर्जा सुधारते. कचरा हे दारिद्र्याचं प्रतीक आहे. म्हणून घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातल्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या आणि रोज सकाळी झाडू पोछा केला तर फक्त घर नाही तर मनही फ्रेश होतं. त्यामुळे चांगले योग्य निर्णय घेतले जातात आणि आर्थिक स्थिरता येते. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी कायम स्थिर राहते. स्वच्छता जिथे लक्ष्मी तिथे. दुसरा उपाय असा आहे की मुख्य प्रवेशद्वार हा फक्त ये जा करण्याचा मार्ग नाही. तो आपल्या घराचा ऊर्जा प्रवेशाचा म्हणजेच लक्ष्मी घरात येण्याचा दरवाजा आहे. घरात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची सुरुवात इथूनच होते. म्हणून मुख्य दरवाजा म्हणजे घराचं प्रवेशद्वार हे घाण, अस्ताव्यस्त नसावं. दरवाजा हा तुटलेला, भेगा, चिरा गेलेला नसावा. दरवाजाजवळ कचरा, घाण, चपलांचा ढीग कधीच ठेवू नका. मुख्य दरवाजा कसा स्वच्छ असावा आणि छान असं तोरण लावून सुशोभित केलेला असावा. दरवाजासमोर दररोज सकाळी सडा रांगोळी काढावी. शक्य असल्यास गायच्या शेणाने सडा टाकावा, सारवण करावं. गायच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे ते शुभ मानलं जातं. घराचं प्रवेशद्वार हे समृद्धीचं प्रतीक आहे. ज्या घराचं प्रवेशद्वार स्वच्छ, नीटनेटकं, प्रसन्न असतं तिथे लक्ष्मी स्वतःहून येते आणि कायम स्थिरही राहते आणि टिकते सुद्धा. तिसरा उपाय म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी दिवा लावणं ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र प्रथा आहे. संध्याकाळच्या वेळी नकारात्मकता वाढत असते. म्हणून या वेळेला सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं खूप गरजेचं असतं. दिव्याच्या प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता, सुख, समृद्धी येते आणि घरात एक सात्विक वातावरण तयार होतं. दररोज संध्याकाळी देवघरात, तुळशीजवळ, प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते. तेलाचा किंवा तुपाचा जो शक्य असेल तो दिवा घरात सकाळ संध्याकाळ लावायचा. दिवा हा अंधारावर मात करणारी शक्ती आहे. सकारात्मकतेचं प्रतीक आहे. घरात कधीही अंधार ठेवू नका. कारण ज्या घरात प्रकाश येत नाही त्या घरात लक्ष्मी सुद्धा येत नाही. चौथं म्हणजे अंगणात तुळस असणं अत्यंत पवित्र मानलं जातं. कारण तुळस ही फक्त एक वनस्पती नाही तर ती पवित्रता, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते. म्हणून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायलाच पाहिजे. त्यामुळे घरात देवी लक्ष्मी माता कायम टिकून राहते. तुळशीजवळ चुकून सुद्धा घाण, कचरा, चपला अजिबात ठेवायच्या नाहीत. कारण ती जागा जेवढी स्वच्छ आणि पवित्र असेल तितकी सकारात्मक ऊर्जा वाढत असते. दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करताना मनात एक असा सकारात्मक विचार करा, प्रार्थना करा की माझ्या घरात सुख, शांती, समाधान, समृद्धी राहो. रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, स्पर्शही करू नये. कारण या दिवशी लक्ष्मी माता विष्णूसाठी व्रत करत असते असं मानलं जातं. तुळशीची पाने विनाकारण तोडायची नाहीत. जर गरज असेल तर पाने तोडताना नतमस्तक होऊन तुळशीच्या पूर्व परवानगीनेच पाने तोडायची.
घराच्या अंगणातील तुळस छान बहरलेली असेल तर लक्ष्मीची कृपा आणि अधिक वृद्धी होते असं मानलं जातं. 5वं म्हणजे ज्या घरात सतत भांडण, राग, तणाव, आरडाओरड, मोठमोठ्याने बोलणं, तिथं लक्ष्मी कधीच थांबत नाही. कारण त्या ठिकाणी एक प्रकारची जड नकारात्मक ऊर्जा तयार होते. अशा वातावरणात कोणतीच सकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. देवी लक्ष्मी ही शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेली आहे. त्यामुळे ज्या घरात सतत वादविवाद होतात, एकमेकांचा आदर राखला जात नाही, स्त्रियांचा सन्मान आदर केला जात नाही, या सगळ्या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा तयार करतात आणि याचा परिणाम फक्त नात्यांवरच होत नाही तर संपूर्ण घराच्या ऊर्जेवर होतो. आणि अशा ठिकाणी लक्ष्मी कधीच येत नाही आणि थांबतही नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या रागावर नियंत्रण ठेवावं. घरात सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने, आदराने बोलावं. वादविवाद टाळावेत. हे फक्त नातेसंबंधासाठी नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी टिकविण्यासाठी गरजेचं आहे. जिथं प्रेम, आपलेपणा, शांती, समाधान आहे आणि त्याचबरोबर घरी येणाऱ्या पाहुण्यांचा, नातेवाईकांचा आदर ज्या घरात होतो, ज्या घरात धान्याचा मान राखला जातो, ते कचऱ्यात टाकलं जात नाही, तिथं लक्ष्मी प्रसन्न राहते, टिकून राहते. खरी समस्या तर आपल्या विचारांची असते. जर आपण नेहमी तक्रार करत राहिलो, नकारात्मक विचार करत राहिलो तर आपणच आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर घालवण्यास कारणीभूत असतो. ज्या घरातील व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते त्या घरातही माता लक्ष्मी कधीही थांबत नाही. घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात तर ते भावनेचं, ऊर्जेचं केंद्र असतं. म्हणून कुटुंबासोबत हसत खेळत आनंदाने वेळ घालवा. घरात शक्यतो शांततेत आणि प्रेमाने बोलायचं. ही छोटी सवय तुमचं पूर्ण घर बदलू शकते. जिथं शांतता, समाधान, तिथे माता लक्ष्मी येते आणि स्थिरही राहते. शेवटचा आणि प्रभावी उपाय म्हणजे शुक्रवारची पूजा. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. प्रत्येक दिवसाचं एक वेगळं असं महत्त्व असतं आणि शुक्रवार हा समृद्धी, सौंदर्य आणि आनंदाचा दिवस मानला जातो. या दिवशी घर स्वच्छ ठेवावं, विशेषतः देवघर आणि मुख्य दरवाजा. या दिवशी माता लक्ष्मी देवीला लाल फूल अर्पण करून मनापासून पूजा आरती करावी. देवघरात दिवा लावावा. मनापासून माता लक्ष्मीची प्रार्थना करा. पूजा करताना मन शांत ठेवा. महत्वाचं म्हणजे कृतज्ञतेची भावना ठेवा. माता लक्ष्मीला गोड खिरीचा नैवेद्य दाखवावा. खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून हा नैवेद्य दाखवणं खूप शुभ मानलं जातं. प्रत्येक शुक्रवारी पूजेदरम्यान 2 मिनिट शांत बसा आणि मनात एकच विचार करा. मनात म्हणा, माझ्या घरात शांती आणि समृद्धी कायम राहो. त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी कायम राहते. ही पूजा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार करायची. या दिवशी उपवास करायचा. या पूजेमुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही. आर्थिक चणचण दूर होते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सदैव सुख, शांतता आणि समृद्धी नांदते. आपली इच्छा 100% पूर्ण होते. पण ही पूजा करायची म्हणून करायची नाही तर पूर्ण श्रद्धेने मनापासून करायची. त्यामुळे दारिद्र्य दूर होतं. या दिवशी कोणालाही साखर फुकट द्यायची नाही आणि उधार देणं घेणं सुद्धा टाळायचं. या दिवशी कुठलंही दान करायचं नाही. देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. ज्यांच्यावर तिचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीच संपत्ती, समृद्धीची कमतरता भासत नाही. तुम्हाला लक्ष्मी टिकवायचे असेल तर या सवयी तुम्हाला बदलाव्याच लागतील. पैसा कमवणं महत्वाचं तर आहेच, पण ते टिकवणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे आणि ते आपल्या सवयींवर अवलंबून आहे. जर तुम्ही हे नियम पाळले तर तुमच्या घरात शांती, समाधान आणि संपत्ती तिन्हीही नक्कीच टिकेल. समृद्धी बाहेर नाही तर आपल्या सवयींमध्ये आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता आणि चॅनलवर नवीन असाल तर अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा म्हणजे त्यांनाही माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. जय लक्ष्मी माता.